आता जुन्नर कॉमेंट्री बॉक्सवर बघा एक एंटरटेनमेंट दशरथ पाटील सरच्या नंतर बघा किरण भोईर सर जुन्नर. आता ये मॅच पण अतिशय इम्पॉर्टंट है. एक घरचा संघ आहे, एक पाहुणे संघ आहे, एक यजमान एक मेहमान के बीच में कड़ा टक्कर. थँक्यू सो मच बाबूसा सर, तुम्ही सुद्धा कमी नाही आहेत. कारण एक जबरदस्त समालोचन आणि योग्य ठिकाणी ज्याप्रमाणे गाणे वाजतात ना, तसंच मात्र संगीत आपले DJ मास्टर नितीन तुम्हाला साथ देत आहेत. एक कॉम्बिनेशन मात्र चांगलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता जिथं मात्र एक महत्त्वाची लढत पुन्हा एकदा स्ट्रँजर नावा संघ प्रथम फलंदाजी करतोय. मागील मॅचचा हिरो खरं तर सामना सुरू होण्यापूर्वी मी अगोदर सांगितलं प्रत्येक मॅच तर सामना सुरू झालाय. परेश भगत यांचे मोठे बंधू छोटे बंधू यांनी मात्र अनाउन्समेंट केली की प्रत्येक चौकारास 500 रुपये आणि प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचा कॅश प्राइज भेटणार आहे. तसंच आपण जर विचार केला तर सूरज ठाकूरनी अगर झेल पकडला ना तर उपसरपंच आमचे राजेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आकाशनी अगर 3 षटकार मात्र ठोकले ना तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तेवढंच आहे ना. सूरज ठाकूर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा मात्र प्रत्येक कॅचच्या मागे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे पहा ना, ही मालामाल मॅच आहे. लगा है मेला लूट लो. सतीश घरात गोलंदाजी ट्रॅकवर. ओ काय फटका सजवलाय. 3 खेळाडू येत आहेत. त्या 3 खेळाडूच्या मध्ये मात्र चेंडू विसावलाय आणि इथं मात्र दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत. आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रेंजर नावा संघ आणि त्यांचा अपोजिन संघ आपण जर विचार केला तर अगदी शेजारचा गाव नील 11 नावाखाडी यांच्यामधली एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रामसाहेब अंकित कंस्ट्रक्शन षटकार अगर लगावला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथं मात्र फलंदाजाला मुभा आहे. स्ट्रेंजर अगर सामना जिंकला भोईर परवाकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भोईर परिवार. आता कॉम्बॉक्स मध्ये पण किरण भोईर आहेत. तर इथं मात्र भोईर परिवार आज सक्रिय झालाय. भोईर बंधू खरं तर आज सक्रिय झालेले आहेत. सर्वांचा ATM आज गरम आहे आणि खरं तर अनाउन्समेंट झालेली आणि पैसे सुद्धा भेटतात. हा नावागावाची ताकद आहे. इथं मात्र कुठलीही आपण जर अनाउन्समेंट करतो ना तर पैसे इथं जागेवरतीच भेटतात. तसेच आपण जर विचार केला तर समालोचकाला 15,000 रुपये ज्यांनी मात्र दिलेले आहेत ते सर सुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. पैशांचा पाऊस पैशांचा वर्षाव
आणि पैशांचा आपण जर विचार केला तर लाट आलेली आहे या नावा गावदेवी मैदानामध्ये. म्हणजे कोणी जालं घेऊन जा, कोणी गोणी घेऊन जा, कोणी पिशवी घेऊन जा, पण जा. यस, समुद्राला ज्याप्रमाणे मोठे मोठे लाटा येतात ना, तशा नावा गावामध्ये पैशांची लाट आलेली आहे. तर ते तुमचा प्रश्न आहे, तो तुम्ही कसे मात्र घेणार आहात? हिरन इंजिनिअरिंग यांचे प्रॉपरायटर प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि काय घडलं, जसं आपण जर मोठा फटका खेळला ना, तर पहिला हादरा पहिला झटका बसलाय, तोच म्हणजे सर्वेश पाटील बॅक टू डागा. सूरज ठाकूर, एकदा दादा हात दाखव, तुम्ही कुठं आहात, तुमचा चेहरा आम्हाला पाहायचा आहे. सूरज ठाकूर तिथनंच हात दाखवा. सूर्या ठाकूर तुमचे मोठे बंधू, अगर झेल पकडला ना तर 1000 रुपये. म्हणजे हा नावाखाडीचा असा खेळाडू आहे ज्याची फॅन फॉलोइंग मात्र जास्त आहे. आणि आज आपण जर विचार केला ना, सूरज ठाकूरवरती एवढे पैसे लावले जात आहेत ना, पण त्या सूरज ठाकूरला पण तशी कामगिरी करावी लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नाव आहे आमचे लहान बंधू विनय ठाकूर. खरं तर षटकार किंग पंचकृषी गाव कप मध्ये आपण जर विचार केला तर या विनय ठाकूरने अक्षरशः कमालीची बॅटिंग केली होती. आता या मॅच मध्ये दमदार बॅटिंग होईल का? कारण त्यांना सुद्धा या ग्राउंडचा कानाकोपरा माहिती आहे. संध्याकाळी 5 वाजली ना, घरातनं बॅट घेतात आणि इथं सराव करतात. यश मोकल, सक्षम गावंड, बोहीर बंधू यांच्यासाठी आपण गणेश भोईर, विश्वास भोईर यांच्याकडनं आपण जर विचार केला तर 400 रुपयाचं स्पेशल प्राइज आहे. क्या बात आहे. आता इथं कॉमेंट्री करायची का पैशाचं आपण अनाउन्समेंट करायचं हेच काही समजत नाही आहे. या मॅचमध्ये इथं मात्र आता लाट नाही, पावसांचा वादळ आहे, पैशांचा वादळ आलाय असं आपण म्हणूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आकाश भोईर जिथं मात्र 2 चेंडूचा सामना केला, 1 धावा मात्र केल्यात. आपण जर विचार केला तर रुद्र मोकल उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आहे. आणि आजच्या दिवशी ना तर रुचिर आपण जर पाहिलं ना, क्वचित वाईट आणि नो बॉल मात्र पडलेले आहेत. गजाननजी म्हात्रे खरं तर स्ट्रेंजर कप साठी कुठल्याही फलंदाजांनी चौकार मारला ना किंवा षटकार मारला ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. काय फटका सजवलाय. खरं तर डाऊन द ग्राउंड मात्र स्ट्रोक आहे, जमिनीला गुदगुल्या करत डीपला मात्र चेंडू चाललाय. ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. रुद्रा मोकल खरं तर कमालीची गोलंदाजी करते. स्ट्रेंजर संघ आपण जर विचार केला तर कुठेतरी संकटात सापडलाय. मागील मॅच मध्ये त्यांनी 50+ धावा कुठल्या होत्या, पण त्यांच्यासमोर मात्र तो संघ वेगळा होता. आणि आता संघ मात्र वेगळा आहे, ज्यांनी मात्र एक सामना जिंकलाय. विनय ठाकूर ज्याच्याकडे क्षमता आहे, आम्ही त्याचा उल्लेख केला, तशी मात्र फलंदाजी होईल का हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. रुद्र मोकल नावा विले जैन करणं मात्र गोलंदाजी करतायत. एक चुरशीचा सामना मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. चला स्पीडअप करा, मॅच थांबू नका प्लीज, कारण ही नाईटची मॅचेस आहेत. जेवढ्या मॅचा लवकर होतील तुम्ही सुद्धा मात्र झोप घेणार, आम्ही सुद्धा झोप घेणार. आणि उद्या पुन्हा एकदा सर्वांना या शेवटच्या रजनीमध्ये हो शॉर्ट अँड फुल, पण फटका कुठेतरी फसलाय विनय ठाकूरच्या बॅटमधनं. एक मोठा तडाखा मात्र बघायला भेटला, पण टायमिंग व्यवस्थित जुळलेलं नाही आहे. आणि इथं स्वतःचं अकाउंट मात्र विनय ठाकूरनी खोललंय. आणि आपण जर विचार केला तर स्ट्रेंजर नावा या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 8 धावा. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. जय हनुमान रांजणपाडा संघ खरं तर आता वाट बघतोय या 2 संघापैकी कुठला संघ आमच्यासाठी 2 हात करणार आहे. आणि रांजणपाडा संघ सांगतायत की कोणीही येऊन द्या, आम्ही तयार आहोत, आम्ही तयारी केलेली आहे.
कमालीची स्पर्धा आपण पाहतायत. आज या महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा मात्र नक्कीच सुरू आहे. हो, वेगवान चेंडू होता, फ्रंट फुटला आले, एक चिकी सिंगल असं आपण म्हणूया. आकाश भोईर, विनय ठाकूर, आता सिंगल डबलनी काय होणार नाही आहे, कारण रुद्रा मोकल मागील मॅचमध्ये पण त्यांनी रुद्र रूप आपलं दाखवलं होतं आणि कमालीची गोलंदाजी मात्र त्यांनी पेश केली होती. बघा, व्यासपीठावरती सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि मन मुराद मात्र या स्पर्धेचा मात्र आनंद घेत आहेत, कारण आता शेवटचा उद्याचा दिवस बाकी आहे. आता आपल्याला अगर उद्याचा दिवस संपला ना तर 365 दिवसाची वाट पुन्हा एकदा आपल्याला पाहायची आहे आणि 365 दिवस म्हटलं तर 1 वर्ष. हो, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन फुल करायचा होता, व्यवस्थित कनेक्शन झालेला नाही आहे. मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चितेचे चपळाईने मात्र चेंडूवरती आले. कमालीची फिल्डिंग पाहायला भेटली, जिथं मात्र एकच धाबा मात्र पूर्ण झाल्यात. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोअर कार्ड वरती आपण जर विचार केला ना तर 10 धावा. यश मोकल आपण जर विचार केला तर बोहीर बंधू आणि यांच्याकडनं यश मोकलसाठी 400 रुपयाचा कॅश प्राइस आहे. दादा मॅच संपली ना तसंच यायचं आणि आपलं हे कॅश प्राइस मात्र घेऊन जायचं आहे. पंच ओव्हर झालेला आहे का? नाही ना. चला, एक वाईट आलं, एक बॉल आहे, कारण थोडासा कन्फ्युजन आहे इथं. हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि खरं तर चला डीजे नितीन सर, खरं तर कुठेतरी जो वातावरण शांत आहे आणि आपल्याला वातावरण गरम करायचं आहे, एक गरम सॉन्ग मात्र होऊन जाऊन दे. डीजे नितीन, बघा, जेव्हा आपण नागरी कोळी संगीत ऐकतो ना तर एक वेगळीच ऊर्जा मात्र आपल्या अंगामध्ये येते. मग ते एकविराचं गाणं असेल, एकविराईचं गाणं असेल, लग्नाचं गाणं असेल, बर्थडेचं गाणं असेल, कारण ही आगरी कोळी लोकांची ताकद आहे. आज पूर्ण भारतभरामध्ये आपण जर विचार केला ना, अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांच्या पत्नी सुद्धा आपल्या कोळी संगीतामध्ये त्यांनी नृत्य केलं होतं. एवढी ताकद आहे आगरी कोळी संगीतामध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथं मात्र विनय ठाकूर खरं तर खराब चेंडूची वाट पाहत आहेत. हो हो, इथं मात्र फटका फसलाय का सीमारेषा पार गेलाय. नाव आहे विनय ठाकूर. क्या बात आहे. अरे पिया का नहीं, लाल लाल होठों पे विनय ठाकूर का नाम है. अगर फटका आवडला असेल तर जोरदार ताल्या नक्कीच झाल्या पाहिजे. नाव आहे विनय ठाकूर. षटकाराची गरज होती, 16 धावा मात्र लगावल्या जात आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे जिग्नेश मोकल. अजून एक कुठेतरी फटका फसलाय आणि इथं मात्र षटकाराचा प्रति उत्तर जिग्नेश मोकलने सांगितलंय की दादा एक तेरी तो एक मेरी. जे बघा, जर हा सामना स्ट्रेंजर 11 नावा संघानं जिंकला तर त्या संघासाठी भोईर बंधू गणेश भोईर आणि विश्वास भोईर साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल लाखो दिलो की धडकन दोस्ती दुनियातील राजा माणूस निखिलभाई माली आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. जर क्षेत्ररक्षक सूरज ठाकूर यांनी जर झेल टिपला
खऱ्या सुरत म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे गोव्याचे शेख ते दुबईचे शेख ज्यांचा नेहमी बोलबाला राहिलाय. जर यांनी झेल टिपला तर आपल्यासाठी माजी उपसरपंच राजेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचे पारितोषिक आणि फलंदाज आकाशने जर सलग 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी 5000 रुपयाचे पारितोषिक 3 षटकारासाठी. थँक्यू सो मच. आपण जर विचार केला तर बघा मी अगोदर सांगितलं पैशांचा वादळ आलाय. या क्या बात आहे. फटका खरं तर कुठेतरी फसलाय आणि इथं मात्र 10 ग्राम पॉवर मात्र या फटक्या मागे कमी पडली. क्या बात आहे जिग्नेश मोकल. तर मोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब यावं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कारण हनुमान झाल्यानंतर कुठलाही कपलचा अगर विचार केला ना तर भारताचा लगीन झाल्यावरती आपण जर विचार केला तर गोव्यालाच जास्त पसंती देतात. आणि एक सुंदर संगीत मात्र आपण DJ नितीनच्या माध्यमातून ऐकलं. इथं मात्र आपण जर विचार केला तर स्ट्रेंजर नावासंघ कुठंतरी पुन्हा एकदा बॅकफुटला आलाय. आपण जर विचार केला तर विनय ठाकूर आऊट झाल्यानंतर 2 बॅक टू बॅक विकेट मात्र घेतली जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जिग्नेशनी सांगितलं की 1 तेरी तो 2 मेरी म्हणजे 2 बॅक टू बॅक विकेट घेतलेत. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मात्र हा गोलंदाज उभा आहे. नाव आहे जिग्नेश मोकाल. हो फ्रंट फुटला आले आणि एक आठवण आली आहे सूर्यकुमार सरांची. कारण चेंबूरचा वंडर बॉय आपण जर विचार केला तर अगदी BRC आमच्या बाजूला आहे आणि सूर्यकुमारचे जे वडील आहेत ना ते BRC मध्ये कार्यरत आहे. आणि खरं तर त्यांचे प्रशिक्षक आपण जर विचार केला तर आम्ही जेव्हा BRCला मॅच खेळायला जायचो तेव्हा सूर्यकुमार तिथं पण असायचा. म्हणजे अगदी बाजूलाच आपण जर विचार केला ना तर BRC कॉलनी आहे. हो इथं मात्र वेगळा स्टान्स आहे या फलंदाजाचा. उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आहे. बघा आता जे सर आहेत ना तर मगाशी ज्याने षटकार टोकला विनय ठाकूर ते पारितोषिक देणं बाकी होतं करत द्यायचंय. म्हणजेच तर मी माझगाव डॉकयाचे या ठिकाणी राम साहेबांना विनंती करतो. राम साहेब आपण यावं आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. उत्तम शेठ 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. अंकित कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने हे पारितोषिक होतं. ते पारितोषिक आपण देऊया फलंदाजाला. रामसाहेब यांच्या शुभ हस्ते माझगाव डॉकचे या ठिकाणी माझगाव डॉकयाचे मॅनेजर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक देऊया. अभिनंदन. काय गोलंदाजी आहे. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुंदर संगीत. नील 11 नावाखाली जिग्नेश मोकलची अगर गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार ताल्या या पट्ट्यासाठी झाल्याच पाहिजे. कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार आणि बाकीच्या 5 चेंडूचा विचार केला ना फक्त एक वाईट चेंडू हाताळलाय. लाजवाब गोलंदाजी. स्ट्रेंजर नावासंघ कुठंतरी महासंकटात सापडलाय. संकटमोचक या दोघांपैकी एकाला मात्र बनावं लागणार आहे. कारण तर मोनिश मोकल जर यांनी झेल पकडला तर विनोद पाटील यांच्याकडून टोटल 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. जर स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावासंघ आपण पाहिलं पहिला सामना जिंकला त्यांच्यासाठी स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं जवळजवळ फार्म हाऊस पाहिजे ती पार्टी या ठिकाणी दिली जाईल. परंतु जर हा सामना नील एंटरप्राइजेस नावाखाली संघानं जिंकला तर नील सागर शेठ ठाकूर आणि विद्यमान सरपंच सन्मान्य विजेंद्रभाई पाटील यांच्या वतीनं त्यांच्या फार्म हाऊस त्यांना दमदार पार्टी दिली जाईल. आकाश भोईर आकाश भोईरला आमचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी तनय पाटील यांचे सुपुत्र हिरालाल यांचे सुपुत्र तनय पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाज आकाशसाठी. धन्यवाद. येस थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचा फायदा मात्र आपण जर विचार केला तर आकाश भोईर
अगर तुम्हाला जसा तुम्ही पहिला सामना जिंकला होता ना, तिथं मात्र तुम्ही दमदार फलंदाजी केली होती ना, या मॅचमध्ये या 5 चेंडूमध्ये महादमदार खेळी तुम्हाला खेळावी लागणार आहे. कारण धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा झाल्यात. म्हणजे पहा ना, 40 धावा तर इथं नक्कीच पाहिजे, पण 5 चेंडू आहे आणि ती कुवत या फलंदाजाकडे आहे. ओ आ बैल मुझे मार, पण चेंडू जाईल का सीमारेषा पार? नाही. खरं तर मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू आहे आणि रिव्ह्यू मात्र घेतलाय पंचांनी. यस, मी तिसऱ्या पंचांना विनंती करतोय की व्यासपीठावरती यायचं आणि चेक करायचं आहे. तिसरे पंच तर थोडीशी शहानिशा मात्र केली जाईल. तिसरे पंच मात्र इथं आलेले आहेत आणि ते आता चेक करतील की हा चेंडू बीमार आहे का लीगल डिलिव्हरी आहे. लो फुलटॉ चेंडू होता. यस, फलंदाज बाद, फेअर डिलिव्हरी. ऐकूया सुंदर संगीत. धक्क्यावरती धक्का मात्र देतायच. आपण जर विचार केला ना तर नील 11 नावाखाडी कम्मालीची गोलंदाजी करतायत. ते सांगतायत की भले इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. काय गोलंदाजी. तर जिग्नेश मोकल ज्याने दमदार गोलंदाजी केली, पहिल्या मॅचचा सामनावीर ठरला, त्याच्यासाठी हनुमान मोकल साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय. अभिनंदन आणि पारितोषिक जमाय. विनोद घरत दादा, फक्त 4 चेंडू आहे. अगर 4 चेंडू मध्ये 2 षटकार पण ठोकले ना तर तुमच्या गोलंदाजासाठी एक सन्मानजनक स्कोर असणार आहे. पण सर्वेश कडू सांगतायत की नाही. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. मिडविकेटच्या दिशेने दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आता तर विनोद घरत कॅप्टन आपण या ठिकाणी पाहताय, यांना प्रत्येक षटकारासाठी स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष हिरालाल यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. सर बात आहे प्रवीण सर. या मॅच मध्ये आपण जर विचार केला ना, एवढे पैसे लागलेत ना की आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा आम्ही समालोचन करतो ना, एवढं कॅश प्राइज अगर कुठल्या स्पर्धेमध्ये लागलं असेल ना तर या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला भेटते. म्हणजे पहा काय खुशीची गोष्ट आहे. नाही, नावेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसलीच कमी नाही. इथे हिरालाल आता पाहू शकाल त्यांनी पारितोषिक लावलंय, परंतु हिरल इंजिनिअरिंगचे सर्व गजानन शेठ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या वतीनं समालोचकांना 15,000 रुपये, पंच लाईव्ह डीजे यांच्यासाठी 10,000, 25,000 आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. यस, ही मोठ्या मनाची मोठी माणसं आहेत आणि सध्याच्या घडीला अशा माणसांना खरं तर सलाम असणार आहे. कारण ज्याप्रमाणे मात्र खेळ चाललाय त्यांना मात्र मनोबल वाढवण्यासाठी कॅश प्राइस मात्र ते लावतायत. धावसंख्येचा आपण जर विचार केला तर फक्त 20 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मोहित नाईक, तुम्हाला आता मोहित नाईक नाही तर अण्णा नाईक मात्र बनावं लागणार आहे आणि इथं मात्र 2 षटकार ठोकावे लागणार आहे. रात्रीच खेळ चाले खतरनाक. अण्णा नाईक आपण तो इथं मात्र काय घडलं. खरं तर डेड बॉल मात्र चेंडू घोषित केलाय. मोहित नाईक, मैं नायक नहीं अब तुझे खलनायक बनना होगा. कारण नावातच तुमच्या नायक आहे. तर बघायचं आहे हे नायक होतील का खलनायक. हो, मैं नायक नहीं मैं खलनायक हूं. खरं तर या मॅच मध्ये संजीवनी देणारा हा षटकार खरं तर नाईकच्या बॅटमधनं. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून एक षटकार अगर आला ना, आणि हा जो षटकार ठोकला ना, या षटकारासाठी विश्वास भोईर साहेब आणि गणेश भोईर साहेब भोईर बंधू यांच्या वतीनं 500 पारितोषिक आलंय. क्या बात आहे. खरं तर सर्वेश कडू खरं तर चांगली गोलंदाजी करत होते, लेकिन मोहित सांगतायत की बाबा बस झालं, आता आम्हाला बॅटिंग करून द्या. तुमची कमालीची गोलंदाजी राहिलेली आहे. आता मोहित शेवटचा चेंडू मात्र सामना करतोय सर्वेश यांचा. हो, इथं मात्र मिनी हेलिकॉप्टर
थोडंसं इंधन कमी होतं, थोडंसं पेट्रोल कमी होतं, थोडंसं तेल कमी होतं, म्हणून मात्र इथं स्पोर्ट झालाय. तर 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. मॅच मात्र आपल्या भेटीला आलेली आहे. आपण जर विचार केला तर स्ट्रेंजर नावा या संघाने धाबा बनवल्यात फक्त 26 आणि 27 धावांचं सोपं नाही आहे, कठीण पण नाही आहे, कारण पिक्चर अभी बाकी है. सिक्के के दो पहलू होते, एक जगह पे काटा होता है, दूसरी तरफ छापा होता है. तर आता स्ट्रेंजर नावाची बॅटिंग झालेली आहे, गोलंदाजी चांगली आहे. तर मी घेतोय छोटासा ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा एक हिंदीचा बुलंद आवाज आमचे साथी समालोचक. ओव्हर टू बाबूशा सर. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. हॅलो. तर सन्मान्य राजन भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब यावं व्यासपीठावरती. आमचे अध्यक्ष रवींद्र पाटील साहेबाला आमंत्रित यावं. राजन भोईर साहेब यावं व्यासपीठावरती. एस डी जे. गावदेवीचे हे मैदान नावा गावाची आहे शान. गावदेवीच्या आशीर्वादाने सामने क्रिकेटचे होणार छान. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. तर राजेंद्र भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण यावं, आपला इथे सन्मान केला जाईल. मी नितेश ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे संघाच्या गोलंदाजांना हिरालाल पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक. उपाध्यक्ष आमचे हिरालाल पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. डीजे. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. क्या बात है, क्या बात है. आपण या ठिकाणी पाहू शकाल बाबूशा. आइए चलिए यहाँ पर देखेंगे. जर लगातार नाही, एका ओव्हर मध्ये स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा संघाच्या गोलंदाजाने 3 निर्धाव चेंडू टाकले तर गणेश भोईर, विश्वास भोईर, भोईर ब्रदर्स यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या क्या पुढचा आवाज बाबूशहा छगुला. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. बघा पृष्टी आशिष सावंत. जेव्हा जेव्हा नावामध्ये स्पर्धा होत असताना ऐवा कमाल कॅच असू द्या, नेहमी ज्यांचं दमदार पारितोषिक राहिलंय ते आशिष भाई सावंत यांचं आगमन. आमचे संतोष कोहली भाऊजा खून आपलंही सहर्ष स्वागत. क्या बात है, रॉकस्टार बात करेंगे। यहाँ पर जितना तारीफ किया जाए उतना ही कम। यहाँ पर 24 गेंद रह गए। देखिए जीत की बात करेंगे 27 की जरूरत है। बाबूशा एका ओव्हर मध्ये फक्त गोलंदाजाने 4 धावा दिल्या. एका ओव्हर मध्ये गोलंदाजाने फक्त 4 धावा दिल्या.
तर त्या गोलंदाजासाठी पृष्टी आशिष सावंत यांच्या वतीनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. चलिए बात करेंगे दिल तोड़ता हुआ यहाँ पर स्ट्रेंजर नाम टीम लेके बात करेंगे. रन नहीं बना ज्यादा यहाँ पर से, लेकिन फिर भी देखिए इस रन को कम नहीं माना जाएगा. वंश पाटील यांना प्रत्येक कॅचसाठी जयवांगा भोई नटराजचा दमदार फलंदाज यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि श्रेयसने एका ओव्हर मध्ये 2 जरी विकेट घेतले तर त्याच्यासाठी प्रीतम पाटील हिरालाल पाटील यांच्या वतीनं इथे 1000 रुपयाचं पारितोषिक. चलिए बात करेंगे यहाँ पर तैयार गेंदबाज है. तैयार देखिए गेंदबाज है और पहली गेंद के ऊपर देखिए यहाँ पर से, और पहला गेंद के ऊपर देखिए यहाँ पर 4 लगाते हुए भाई यहाँ पर से आता माझी सटकली पहिला चौकार. जर हा सामन्याचा आपण विचार केला, जर सामना जिंकला तर शैलेश पाटील साहेब उपसरपंच यांच्या वतीनं स्ट्रेंजर क्रिकेट संघासाठी फार्म हाऊसला जोरदार पार्टी दिली जाईल. परंतु इथे पाहू शकाल प्रत्येक विकेटसाठी हिरल इंजिनिअरिंगचे सर्व प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीनं 75,000 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान लाभलंय, जनरेटरची सेवा आम्हाला लाभली, ते सन्माननीय गजानन म्हात्रे साहेब यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पहुंचा है 5 रन. और प्रवीण कहा जाता है यहाँ पर छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, यानी सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो ये टॉप ऑर्डर के बल्लेबाज रहते हैं. ये देखिए कम नहीं रहते भाई यहाँ पर. और ये देखिए और एक अच्छा खेल नहीं तो बात छेड़ी थी यहाँ पर, लेकिन तारीफ करना चाहेंगे बल्लेबाज के यहाँ पर से. जर हा सामना जर जिंकला नील इंटरप्राइजेस खाडी संघानं तर त्यांच्यासाठी नील सागर शेठ ठाकूर आणि सरपंच विजेंद्र पाटील यांच्या वतीनं फार्म हाऊस साठी दमदार पाटील. क्या बात है, क्या बढ़िया. देखिए हवा में खेल है, देखिए यहाँ पर हवा में फील्डर से भाई, और डमरू हमेशा क्या कहते हैं भाई यहाँ पर, हाई हुक हाय हाय. ठिकाणी पाहू शकाल प्रत्येक विकेटसाठी हिरल इंजिनिअरिंगचे सर्व गजानन शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि वंशने जर या ठिकाणी झेल टिपला किंवा रनआउट जरी कुठल्या फलंदाजा केला तर मीत पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. बाबू क्या बात है. मौका देखिए पर हाई हुक देखिए पर, क्योंकि टीम का स्कोर देखिए 5 ओवर पहला विकेट गिरा, यही तो बात छेड़ा था. आणि या बॉल वरती जर विकेट आला तर पृष्टी आशिष सावंत यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. आमचे प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडेल आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. क्या बात है यहाँ पर से. पांच पर देखिए पहला बल्लेबाज यहाँ पर आउट है. यहाँ पर टारगेट थोड़ा सा बड़ा होता तो मचा और आता, लेकिन फिर भी 27 का टारगेट को भी कम मत मानिए भाई. यहाँ पर छोटा सा टारगेट है लेकिन मुश्किल बना सकता है. यहाँ पर देखिए स्ट्रेट ड्राइव है. रॉकस्टार प्रवीण सर कहते ना, भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है. भला ही 27 का टारगेट है, लेकिन ये मत सोचिए कि मुकाबला जीत गए. हो सकता है गेंदबाजी से पलटवार कर सकते हैं. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है भाई. कोई भी टारगेट को छोटा मत मानिए और किसी भी बड़ा मत मानिए. हवा में है, फील्डर से थोड़ा दूर है. देखिए यहाँ पर से, हाँ जब तक देखिए फील्डर आ जाते तब तक देखिए यहाँ पर 1 रनों के साथ अच्छा थ्रो, देखिए अच्छा फील्डिंग है. तारीफ करना चाहेंगे मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना, ये होना बहुत जरूरी है. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है. 1 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है 7 पर 1 है. दिल का दरवाजा खुल
क्या बात आहे, बढिया संगीत बाबूशा. उद्याचा बघा, उद्या आपल्याला दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. अर्थातच नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच विजेंद्र पाटील साहेब ज्यांनी आम्हाला बाईक आणि आमचे राजेश म्हात्रे साहेब एनर्जी इंजिनिअरिंग यांच्या वतीनं बाईक पुरस्कृत करून दिली गेली आणि त्यांच्या नावानं आपण पार्थ एंटरप्राइजेस 11 जावले क्रिकेट संघ पाहिला सुपर 8 मध्ये दाखल झालाय आणि जॉन्टी घरत रोहन निर्जा 11 तिरंगा धुंदळे हा संघ इथे क्वालिफाय झालाय. उद्याची पहिली मॅच आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व सामने या ठिकाणी पाहायला मिळतील क्वालिफायर. तर जर हा सामना जिंकला तर नील 11 नावेकाडी क्रिकेट संघानं तर विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच आणि त्यांच्या समेत नील सागर शेठ ठाकूर यांच्या वतीनं संघाला फार्म हाऊस वरती दमदार पार्टी दिली जाईल. आणि स्ट्रेंजर संघानं हा सामना जिंकला तर हिरालाल पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000, विश्वास भोईर आणि गणेश भोईर भोईर ब्रदर्स यांच्या वतीनं इथे 3,000 रुपयाचं पारितोषिक आणि आमचे गजानन शेठ यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि पृष्टी आशिष सावंत यांच्या वतीने एका ओव्हर मध्ये गोलंदाजाने फक्त 4 धावा जरी दिला तरी 1,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है, पैसा 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 बोलता है और कहते ना जान लगा दो कमाने में, पैसा भी बहुत जरूरी है इस जमाने में और ये मौका है. आणि वंश यांनी जर कॅच पकडला तर विनोद पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है, मजा आएगा. देखिए रॉकस्टार मुकाबला देखिए अब थोड़ा सा करवट बदलता हुआ पर तर वंश यांनी जर झेल पकडला तर विक्रम पाटील रॉबिन सिंग यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. अभी भी 20 रनों की जरूरत है पर मजा आएगा यहाँ पर. कहते ना हर रात सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. मेहनत करने से हर काम हो जाता है आसान है, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता है. पर तैयार यहाँ पर 7 पर 1 है लेकिन अभी भी देखिए 20 रन बनाना है भाई यहाँ पर. अब हमें गेंद है देखिए यहाँ पर फील्डर से गेंद के नीचे खुद फलोत्तर में मैच में मजा आता हुआ देखिए यहाँ पर 7 पर गिरता हुआ दूसरा विकेट. हॅट्रिक संपादन केली तर त्याच्यासाठी शैलेश पाटील साहेब उपसरपंच यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक डॉट बॉल साठी राजेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेट साठी गजानन शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. अगर 8 रन अभी भी देखिए 19 की जरूरत है यहाँ पर. मेहनत करना पड़ेगा भाई यहाँ पर. कहते ना सफलता कभी अमीरी गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आती है. और अथर्व देखिए मात्र यहाँ पर 2 बड़ा अच्छा गेंद डाले देखिए 2 उसके बाद वाइड है. लेकिन बल्लेबाजी में बात करेंगे सतीश गरत है अजय कड़ू की जोड़ी, लेकिन देखते हैं क्या कुछ रंग लेकर आता है, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. और एक क्रॉस खेला यहाँ पर फील्डर देखिए तेजी से भागे यहाँ पर गेंद को यहाँ पर रोकने की कोशिश है, रोका गया है कि रनों से. यहाँ पर क्या कमाल की फील्डिंग देखिए और ये काम करना पड़ता है. टीम का स्कोर देखिए 9 तक पहुंचा है, 27 का पीछा करना है, 18 रनों की अभी भी जरूरत है. और आने वाली देखिए 15 गेंद से 15 गेंद और जीत के लिए देखिए बात करेंगे 18 की जरूरत है, लेकिन ये 3 गेंद बड़ा अहम रहेगा भाई यहाँ पर. गेंदबाज तो चाहेंगे भाई आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दूं, क्या बल्लेबाज कोई बड़ा हिट लगाकर मैच को और आसान बना दे. 15 गेंद 18, क्या गेंदबाज या बल्लेबाज. 18 15
और आगे निकले, स्टेप आउट करके खेले भाई यहाँ पर तुन्ना तुन्ना। अरे गेंद कहाँ गया मुन्ना, गेंद गया नवा खड़ी चरण। चलिए बात करेंगे, यही तो बात छिड़ी भाई, एक आग चौका आसान बनाएगा, एक आग विकेट डॉट मुश्किल बनाएगा। 14 गेंद 14 की जरूरत है। चलिए लाजवाब लाजवाब यहाँ पर से कमबैक देखिए वापसी दिखाते हुए 13 गेंद 14 की जरूरत है। मजा आएगा, मैच में मजा आएगा। बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है भाई। तेरह पर देखिए बात करेंगे यहाँ पर हल्की से देखिए खेला यहाँ पर सिंगल आएगा, दूसरे के लिए भी देखिए जाते हैं यहाँ पर रनआउट का मौका। कमाल का देखिए यहाँ पर विकेट गिरता है यहाँ पर, दूसरा विकेट है यहाँ पर और समीकरण देखिए बदलता हुआ। अब मुकाबले में देखिए मजा आता हुआ। बात है, क्या बात है, कुछ तो दर्द छुपा है सीने में, वरना यूं मजा आता पीने में। लेकिन यंगस्टर जो युवा है ना, उनके लिए कहूँगा थोड़ा दूर रहिए भाई। 40+ के ऊपर देखिए खिलाड़ी वो एंजॉय लेते हैं, लाइफ का एंजॉयमेंट है, लेकिन थोड़ा युवा देखिए दूर रहो, कुछ नशी चीजें से तो भीतर है। और मैच की देखिए बात करेंगे, 12 गेंद 13 की जरूरत है। खुशी हजार सही गम जुदा नहीं होता, गरीब चाहे कितना भी पी ले उसे नशा नहीं होता, लेकिन क्रिकेट की नशा रखिए भाई, मोहब्बत की नशा रखिए। लेकिन 12 गेंद देखिए 13 की जरूरत है यहाँ पर। मजा आएगा मैच में देखिए यहाँ पर। अगर ये ओवर अच्छा खासा निकला फिर हमने शाम का मुकाबला भूले नहीं भाई। यहाँ पर यंग इलेवन देखिए नावा टीम 12 गेंद पर 14 की जरूरत थी और आखिर में देखिए 1 गेंद पर 1 की जरूरत था यहाँ पर लेकिन नील इलेवन नावा खाड़ी टीम देखिए क्या उतना बड़ा गलती करेंगे, स्ट्रेंजर नावा टीम उन्हें मजबूर करेंगे। ये तो आने वाला वक्त, आने वाला समय बताएगा। 12 पर देखिए 13 की जरूरत है। चलिए छोटे बंधु देखिए मनीष दादा भगत देखिए परेश के लिए हर विकेट के लिए देखिए 1000 है। क्या बात है, क्या बात है। देखिए यहाँ पर मनीष दादा भगत देखिए नावा रिकॉर्ड ब्रेक किए यहाँ पर पैसे के मामले में। 12 पर 13 की जरूरत है। हर विकेट के लिए देखिए मनीष दादा भगत इनकी तरफ से। चलिए 12 गेंद, ओ ये चलिए भाई, एक डॉट गेंद पर देखिए शोर शराबा भाई, क्या मुकाबला चल रहा है। देखिए 11 गेंद 13 की जरूरत है, हर कंपलसरी की बात है। मनीष दादा भगत इनकी तरफ से हर डॉट गेंद 500, हर विकेट देखिए बात करेंगे इस गेंदबाज के लिए 1000। हवा में गेंद है, विकेट का यहाँ पर मौका है, लेकिन देखिए भाई बड़ी दूर से आना पड़ा। गेंदबाज को जाना चाहिए था उन्हें थोड़ा, सिर पे कैच नहीं गया, यहाँ पर 2 रन गया। और नील इलेवन नावा अखाड़ी टीम ने यही काम करना पड़ेगा। भलाई चौका छक्का नहीं, सिंगल डबल से भी आगे जा सकते हो। मजा आएगा मैच में। देखिए 10 गेंद 11 की जरूरत है। दस गेंद की बात करेंगे, 11 की जरूरत है। तैयार गेंदबाज है और ये चलिए खींचा भाई यहाँ पर और ये चौके ने देखिए मुकाबले को और करीब पहुंचा था। वहां पर 9 गेंद अब 7 की जरूरत है। चलिए मैं हूं डॉन। क्या कमाल के देखिए कंट्रोल में थे यहाँ पर। और अब मुकाबला देखिए दूर बहुत है, निकलता हुआ ही तो बात छेड़े थे। कमजोर गेंद की फायदा लेते हुए 9 पर 7 की जरूरत है। और दबाव दबाव देखिए, और एक देखिए वाइट है।
एक्स्ट्रा से और एक रन आता है यहाँ पर। और देखिए बात करेंगे भाई, यहाँ से 6 रनों की जरूरत है। चलिए अंपायर बल्लेबाज के बीच में क्या बातचीत चलता हुआ यहाँ पर से। चलिए समय समय ज्यादा मत लीजिए, अंपायर जो भी है तुरंत डिस्कस कीजिए, मुकाबला को आगे बढ़ाइए, क्योंकि पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने। नौकरी, जॉब, बिजनेस, सारी चीजें लेकर चलना पड़ता है। कहीं खिलाड़ी, कहीं स्कोर और कहीं डीजे, कहीं हमारे आयोजक, कहीं देखिए यहाँ पर पहले देखे थे लोग दीवाने, लेकिन अब 6 की जरूरत है, 9 गेंद बचाएं। लेकिन अब नौकरी, जॉब, बिजनेस जिम्मेदारी के साथ है। और ये देखते हैं क्या मैच को फिनिश करेंगे या इंतजार रहा। ओ माय गॉड, अंपायर का डिसीजन का इंतजार रहा। व्हाट अ फिनिश, नील 11 से नवा खाड़ी। बात आहे दमदार, आपण संगीत आपण ऐकलं. तत्पूर्वी आपण सन्मान करूया ऋतिक भोईर यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करू. ऋतिक यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ऋतिक यावं. तो चलिए मैच के मैन ऑफ द मैच देखिए बात करेंगे। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्रबाई पाटील आणि त्यांच्या समेत नील